नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुळ राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण तुळ राशीच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेनंतर येणाऱ्या विशेष काळाविषयी जाणून घेणार आहोत. हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. ग्रहांची स्थिती, तुमचे प्रयत्न आणि स्वामींची कृपा यांचा सुंदर संगम झाल्यामुळे अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. मित्रांनो, प्रत्येक पौर्णिमा ही नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि नवीन आशा घेऊन येत असते. विशेषतः तुळ राशीच्या व्यक्तींसाठी ही पौर्णिमा आत्मविश्वास वाढवणारी, मनाला धैर्य, स्थैर्य देणारी आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जात आहे. अनेक दिवसांपासून ज्या कामामध्ये अडथळे निर्माण होत होते, ती कामे आता हळूहळू मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण वाढतील. या काळामध्ये आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. अचानक धनलाभ, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणे यासारख्या घटना घडू शकतात. मात्र कोणताही निर्णय घेताना संयम आणि विवेक यांचा वापर करणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. कारण नशीब साथ देत असले तरी योग्य निर्णय घेणे हे आपल्या हातात असते. तुळ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील मतभेद कमी होतात, नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि परस्परांमधील प्रेम वाढेल. ज्यांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते, त्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ विशेष मानला जात आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल, नवीन संधी मिळतील आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. मेहनतीसोबत आत्मविश्वास कायम ठेवला तर निश्चितच अपेक्षित परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन करार, नवीन ग्राहक आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत देखील दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात, ती संधी अचानक तुमच्या दारात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, या सर्व सकारात्मक बदलांमागे तुमची श्रद्धा, मेहनत आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा महत्त्वाची आहे. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा, इतरांना मदत करा आणि नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करत राहा. कारण जिथे श्रद्धा आणि सबुरी असते, तिथे यश आणि आनंद स्वतःहून येतात. पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन उत्साह आणि नवीन यश घेऊन येऊ शकतो. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्यापूर्वी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक अडचणी तुमच्या जीवनामध्ये सुरू होत्या, त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील, जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळू शकतो आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र खर्च करताना संयम राखणे आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. मित्रांनो, दुसरा संकेत म्हणजे नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होणे. कुटुंबामध्ये सुरू असलेले मतभेद कमी होऊ शकतात. पती पत्नीमधील प्रेम वाढेल, मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. जे लोक विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी देखील चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता निर्माण होत आहे. तिसरा संकेत म्हणजे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही मोठे यश प्राप्त करू शकता. चौथा संकेत म्हणजे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणे. अनेक दिवसांपासून मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि चिंता कमी होऊ शकते. सकारात्मक विचार वाढतील आणि प्रत्येक कामामध्ये नवीन ऊर्जा जाणवेल. स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि प्रार्थना तुमच्या मनाला अधिक स्थिर आणि शांत बनवू शकते. पाचवा संकेत हा आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्याच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक असले तरी सकारात्मक जीवनशैलीमुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होईल. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. स्वतःची काळजी घेणे हे देखील एक प्रकारचे कर्तव्य आहे, हे विसरू नका. सहावा संकेत म्हणजे नवीन संधीचे आगमन. जीवनामध्ये काही नवीन व्यक्ती, नवीन योजना किंवा नवीन मार्ग तुमच्या समोर येऊ शकतात. या संधीचा योग्य उपयोग केल्यास भविष्यामध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
सातवा आणि सर्वात महत्त्वाचे संकेत म्हणजे आध्यात्मिक प्रगती. स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ होईल, मनामध्ये भक्तिभाव वाढेल आणि ईश्वरावरील विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटामधून मार्ग दाखवेल. ज्या व्यक्ती नियमितपणे प्रार्थना, नामस्मरण आणि सत्कर्म करतात त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते. अशी आपल्या संस्कृती श्रद्धा आहे. मित्रांनो, या काळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नशीब तेव्हा साथ देते जेव्हा माणूस प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतो. ग्रहांची साथ, स्वामींचा आशीर्वाद आणि स्वतःची मेहनत यांचा संगम झाला तर जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश होऊ नका. सकारात्मक राहा आणि स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा कायम ठेवा. जर तुम्ही देखील स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये नवीन आनंद, समृद्धी घेऊन येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, पौर्णिमेनंतरचा हा काळ तुला राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा ठरू शकतो. मात्र हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की ग्रहांची अनुकूलता आणि ईश्वराची कृपा यासोबतच आपले कर्म, आपली निष्ठा आणि आपली मेहनत हे देखील यशाचे मुख्य आधारस्तंभ असतात. जो व्यक्ती संकटामध्येही धैर्य सोडत नाही, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत राहतो आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस निश्चितच चांगले बदल घडून येतात. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात की भय बाळगू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये कायम ठेवली तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. जीवनामध्ये कितीही संकटे आले तरी श्रद्धा आणि सबूर या दोन गोष्टी माणसाला योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहा, इतरांचे भले करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने वागा, कारण चांगले कर्म हेच खरे भविष्यातील सुख आणि समृद्धीचे बीज असते. आगामी दिवसामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि काही नवीन संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. अशा वेळी घाई न करता शांत मनाने विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि स्वामींच्या नामस्मरणाने करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या मनाला बळ देईल आणि जीवनामध्ये नवीन उत्साह निर्माण करेल. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आणि आध्यात्मिक श्रद्धांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन, परिस्थिती आणि निर्णय वेगाने असतात, त्यामुळे याकडे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून पाहावे. खरं परिवर्तन आपल्या चांगल्या कर्मांमुळे, मेहनतीमुळे आणि सकारात्मक दृष्टीमुळेच घडत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर. तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद आणि तुमचा विश्वास हेच आमच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. चला, शेवटी सर्वजण मिळून स्वामींचे नामस्मरण करूया. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.